नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नागपूरच्या कार्यालयामध्ये सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे. धनंजय दलाल असतील, प्रशांत पवार असतील, श्रीकांत शेवणकर असतील, हे सगळे स्थानीय महत्त्वाचे नेते बसलेले आहेत. काय चर्चा सुरू आहे हे जाणून घेऊया. त्या बैठकीतून NDTV मराठीच्या प्रेक्षकांसाठी वेळ वेळ काढून आलेले अनिल अहिरकर जे शहर अध्यक्ष आहेत आणि महत्त्वाचं नाव या पक्षासाठी नागपुरात आणि विदर्भामध्ये. अनिलजी, आपण NDTV मराठीसोबत बोलताय, खूप खूप धन्यवाद. आम्हाला सांगा की तुम्ही AB फॉर्म देताय अशी आमची माहिती आहे. तुमच्या बैठकीत आता नक्की काय सुरू आहे? कारण भारतीय जनता पक्षानं आधीच AB फॉर्म वाटणं सुरू केलं. निश्चितच आज आम्ही आमचे जे प्रॉमिनंट उमेदवार आहेत त्यांना AB फॉर्म वाटणं सुरू केलेलं आहे. आमची त्यांच्याशी बोलणी झाली, परंतु आम्हाला समाधानकारक काहीच उत्तर मिळालं नाही. म्हणून अजूनही ती प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे भाजपसोबत बोलणं सुरू आहे. हां, बोलणं सुरू आहे. पण तरी पण आमचे प्रॉमिनंट लोक आहेत त्यांना आम्ही आजच ते क्लिअर करणार आहोत. त्यानंतर मग बाकी राहतील. जसं जवळपास आम्ही 45 ते 50 AB फॉर्म देणार आहोत. त्यानंतर पुन्हा 100 आहे. तर त्यावर असं काही झालं तर मग त्या अनुषंगाने आम्ही काम उद्या त्यावर विचार करू. म्हणजे महायुती झाली तरी तुम्ही 100ची मार्जिन ठेवताय? बिलकुल निश्चितच 100ची मार्जिन आम्ही ठेवू. नाही झाली तर मग आम्ही पूर्ण जागेवर उद्या उमेदवार उभं करण्याचा आमचा प्रयत्न राहील. म्हणजे पूर्ण जर महायुती झाली नाही तर पूर्ण 151 जागांवरती निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी? बिलकुल निश्चितच आम्ही स्वबळावर आमचा पक्ष म्हणून आम्हाला ते आमचं कर्तव्य पार पाडावंच लागेल. काय चर्चा झाली भाजपसोबत? कारण आमची अशी माहिती आहे की तुम्ही आणि जे महत्त्वाचे नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी प्रत्यक्ष भेटले होते आणि तुमचा निरीक्षकसुद्धा आले होते, ते निरीक्षकसुद्धा भेटले होते. काय झालं मग? घोडं कुठं अडलं? आणि आम्ही फक्त किमान 15% जागा मागवल्या. त्यामध्येही आम्ही बार्गनिंग करायला तयार होतो. परंतु क्लॅरिटी त्यांच्याकडनं आम्हाला काहीच नाही मिळाली. आम्ही लहान पक्ष जरी असलो तरी आम्ही सन्मानाने त्यांच्याशी बोलायला गेलो. पण ते सन्मानजनक काहीच न निघाल्यामुळे आम्हाला तो पर्याय आता महायुतीत राहण्याचं काही कारणच नाही. आम्ही स्वतंत्र निवडून लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. बरं, मला एक सांगा की त्याच वेळेला शिवसेनेसोबत अजूनही त्यांची बोलणी सुरू आहे. म्हणजे कुठेतरी तुमच्या पक्षापेक्षा जास्त प्राथमिकता शिवसेनेला देण्यात आलेली आहे. अशा वेळेस तुमचा जो परफॉर्मन्स असेल आणि शिंदेंच्या शिवसेनेचा काय तुलना असेल दोन्ही गोष्टी? तर शेवटपर्यंत अडकवून ठेवणे, कन्फ्यूज ठेवणे व मग नंतर पळापळ करणे हे आम्हाला एवढ्या वर्षाचा अनुभवावरून माहीत आहे. म्हणून आम्ही कोणतीही चिंता न बाळगता आमच्या कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे. एवढंच मी या प्रसंगी तुम्हाला सांगू शकतो. पण शिंदेच्या शिवसेनेचा जो परफॉर्मन्स असेल, तुमच्या पक्षाचा परफॉर्मन्स असेल, दोन्ही पक्ष महायुतीमध्ये आहे, काय वाटतं तुम्हाला? बघा, त्यांचे अजून काही ठरलेलं नाही आहे आजपर्यंत. उद्याचाच दिवस बाकी आहे. लोकांना शेवटचा दिवस आहे. ते आता शेवटपर्यंत तसंच राहणार असेल ते आम्हाला तो अनुभव आहे का आम्ही कन्फ्यूज राहू शकत नाही. आम्ही क्लॅरिटीने काम करणारे लोक आहोत. आज आम्ही 40, 45, 50 फॉर्म देतो आहे. उद्या आम्ही 100% फॉर्म देण्याचा मानस आमचा आहे. प्रचारामध्ये कोणाकोणाला बोलवण्याचं ठरलेलं आहे? असं कळतंय की उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा नागपुरात सभा घेतील, काय माहिती? प्रफुल्ल पटेल साहेब, अजितदादा आमच्या नागपूरला एक सभा निश्चितच देतील. त्या संदर्भात आमचं बोलणी झालेलं आहे. वेळ कमी आहे सडनली अचानक ही निवडणूक आलेली आहे. पण आम्ही आमचा परफॉर्मन्स आहे चांगला दाखवू. त्यांच्या सभा गाजवतील नागपूरला असं मला विश्वास आहे. एक शेवटचा प्रश्न अहिरकर साहेब, आम्हाला एक सांगा की तुम्ही मागच्या वेळेस NDTV मराठीसोबत बोलताना संकेत दिले होते की जर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट जर निवडणुकीत लढला तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या गटाला ते मोठं आव्हान असेल. आता तुम्ही काय म्हणताय? निश्चितच एक सेक्युलर विचारसरणीची ही आमचे पक्ष आहे. जसं लोक समजतात भाजपा नाही आहे सेक्युलर विचारधारेची. तर ही मतविभागणी जी आहे हे यांच्यामध्येच होणार आहे. मला असं वाटतं की त्यांनाही तसंच वाटतं की हे विभागणी होऊन पॉलिटिकली त्यांनी करावा असं जनरली बोलण्यात येते. पण मी असं म्हणणार नाही. आमचे मित्रपक्ष आहे. आम्ही जेवढं मिळून काम करू, जास्तीत जास्त सीट सरवतो ते आमच्या फायद्याचंच राहील. म्हणजे एकमेकांविरुद्ध लढलं तरी निवडणुकीनंतर एकत्र येणार महायुती असं वाटतं? निश्चितच आमचा पक्ष म्हणून आम्हाला तो अधिकार आहे. आमचा पक्ष वाढवण्याचा त्यांनाही तो अधिकार आहे. तर मोठे भाऊ आहे, म्हणजे या ठिकाणी लहान भाऊ आहे. पण आमचं नाते जे आहे ते नातं टिकणारच आहे. आम्ही सोबत राहू. खूप खूप धन्यवाद. तर एकूणच अनिल अहिरकर यांचं स्पष्ट म्हणणं आहे की संपूर्ण गांभीर्याने अजित पवार यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आहे तो नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याची तयारी करतो आहे. 40 ते 50 AB फॉर्म्स तयार आहेत आणि जर महायुती झाली नाही तर उरलेल्या सगळ्या एकूण 151 जागा स्वबळावर लढवण्याची त्यांची पूर्ण तयारी आहे. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की निवडणुकीनंतर महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊ शकतात.
व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.